हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे धनत्रयोदशीचा दिवस। हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला मिळू शकतो, तर असू द्या। मी इकडे आज सगळे देव वगैरे व्यवस्थित धुवायला सगळं पुसून व्यवस्थित लावून घ्यावं म्हणलं म्हणून काढले। त्यानंतर अशा पद्धतीने मी देवपूजा केलेली आहे। आज जो टेबल आहे देव ठेवायचा तो टेबल मी चेंज केलेला आहे, म्हणजे मयंकचा स्टडी टेबल आहे तो। दोन टेबल आहेत त्याच्याकडे, मग एक टेबल तो काढला आधीचा आणि हा फुलवाला टेबल लावला। कसा दिसतो नक्की सांगा। इकडे कापूर आणि लवंग जाळलेले आहे, त्यानंतर इकडे दिवा लावलेला आहे। देव वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून, मंदिर वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून। स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर उठली, उशीर झाला थोडासा उठायला, मग त्यानंतर आंघोळ वगैरे केली, थोडंसं पाणी होतं म्हणून आला बाई फोन। तर ते निळ्या ड्रम आणायची तयारी चालू आहे, त्यांना ॲड्रेस सापडत नाही। थांबा बोलते, करा कंटिन्यू। काय राव, एवढा सोपा ॲड्रेस आहे तरी कोणाला सापडत नाही लवकर। ते निळा ड्रम तिकडंच ठेवला, काल संध्याकाळी आणून दिला नाही, आता आणून देत आहेत, तर आता त्यांना ॲड्रेस सापडेना। लोकेशन पाठवून बी ॲड्रेस सापडेना, सांगा काय करायचं। तर आता मला जायचं आहे गाडी घेऊन तिकडे त्यांना आणायला। ते आले मोठी गाडी घेऊन, त्या मोठ्या गाडीमध्ये ड्रम टाकून आणलं ते। तर चला आता मी पहिले ते ड्रम आणते, मग बोलते तुम्हाला, कंटिन्यू करा चला। तर मित्रांनो, मोठ्या गाडीचा विषय जरा हार्ड आहे। काय विषय आहे ते सांगतेच मी तुम्हाला पुढं। त्या अगोदर हा ड्रम बघा, या ड्रम मध्ये आहे ना आता त्या या लोकांना घालायचं आहे बघा। ते नाही का जे लोक माझ्यावर चिडतात, जळतात, त्या लोकांना याच्यामध्ये टाकायचं आणि पाणी भरायचंय आपल्याला। रचनाताई सिमेंट आणून ठेवा बरं का। तर चला, सॉरी, आमची ही सगळी मस्करी लाईव्हला चालत असते। तर फायनली ड्रम 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 करून आणलाय बाबा शेवटी हा ड्रम 200 लिटरचा। ऑनली म्हणजे खूप स्वस्तात वस्त दिलेला आहे, ओळखीचे होते त्याच्यामुळे जाऊ द्या, सांगत नाही कितीला। तर फ्रेंड्स, फायनली लय मोठी समस्या हल झाली बाबा माझी, लय मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला समजा। कारण आता पाणी भरायचं चालू आहे। पाणी म्हणजे जास्त पाण्यासाठी रडगारानं राहणार नाही आता माझा। समजा आंघोळीला कुठं जायचं असलं एनी टाईम, म्हणजे पाणी नसतो कधी कधी, मग ते त्याच्यातून घ्यायचं। तर हे बघा इकडं पाणी भरत आहे, भरून ठेवलं आहे ड्रम। तर आता एखादं छोटंसं पाईप आणावं लागेल, म्हणजे असं वतावं नाही लागणार बादल्यानी। लय रिकामं काम आहे ते, टाईमपासचं काम आहे, दुसरं काय नाही। एखादा पाईप लावून दिला ना तर डायरेक्ट टाकी भरत जाईल। 200 लिटरचं आहे, मला वाटलं स्वतः असेल। बरंच आहे, बस झालं 8 दिवस आम्हाला इझिली पुरते भरून ठेवलं तर, म्हणजे बाकीचं पाणी चालूच राहते, नसल्यावर तिथलं वापरायचं नाही का। तर लई मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बाबा फायनली। सगळे म्हणत होते करिश्मा तू लई खर्च करते, पण सर्वात अगोदर ड्रम घेऊन ये। पहिले ड्रम घेऊन आली। थांबा आता पाणी भरल्यावर बोलते, करा कंटिन्यू। जल्दी है क्या? मला कुठं नाही जायचं बाबा, मी इथंच आहे, आपली बरी आहे, मला बोलवू बी नका कोणी। पहिले मान सन्मान देतात आणि मग अपमान करतात, तर असू द्या चला। आता सकाळी ते ड्रम आणलं, त्यानंतर तो ड्रम भरून ठेवला। आता हे पडदे धुवायला काढलेले, इथलं सगळं ते हार वगैरे होते, इथले हार, बाहेरच्या दरवाजाचे सगळे हार, पडदे आणि पायदान सगळे, ते सगळे धुवायला काढलेले आहेत। आता माझे कपडे धुवून झालेले आहेत, आता ते सगळं धुवून ब्लँकेट वगैरे धुवून काढते। पॉसिबल झालं तर 2 वाजले बाबा आवरता अजून पोटात काही नाही, फक्त चहा पिला होता आणि दूध पिलं होतं, ते तसंच पडलंय आता। हे बघा काहीच आवरलेलं नाही, स्वयंपाक केलाच नाही मी, रात्री पण जेवली नाही। मयंक नसला ना काही खाऊ वाटत नाही मला जेवणच जात नाही। आता बघ, मला हे सगळं आवरून परत दिवे, फरसन, लक्ष्मीचा फोटो ते सगळं आणायला जायचे। कारण कसं का होईना, येडी वापरे तर दिवाळी करावंच लागेल। सगळे दिवाळी करतील, भले मी फटाके फोडत नाही, फटाके जिकडे फोडायचे तिकडे फोडीन बरं का, ते तुम्हाला दिसेलच। तर फटाके तर फोडत नाही, पण मग लक्ष्मीचं फोटो ते सगळं तर आणावंच लागणार आहे। किती ऑइली स्किन झाली यार। तर मित्रांनो, असं आवरायचं चालू आहे आता माझा, अजून काय आवरलेलं नाही आहे। मला जायचं मार्केटला, परत सगळं घेऊन यायचं आहे, जे लागतं आहे ते, जेवढं होतं आहे तेवढं दमादमाने आवरते बाबा। अजून कपाट आवरून नाही झालं, ते फ्रीजचं किचन ओटा घासायचा, काहीच नाही आवरून झालं माझं। आता आज जेवढं होईल तेवढं करील। हे फॅन वगैरे पण पुसून काढायचे, किती काळं झालं आहे बघा। तर आता ह्या फॅनची दशा पलटवायची, त्यानंतर आता ते सगळं धुवून काढते आणि आता वरण भात लावते। कारण आता एवढं काम आवरलं ना, त्याच्यामुळे मला लय जोरात भूक लागली। काही का असो ना, 2 घास खाईन तरी। तर पहिले वरण भात लावते, नंतर बाकीचे जे आहेत अजून धुवायचं चाललेलं आहे बघा। हे हार आणि ते इथं ठेवले, हा ड्रम इकडे भरून ठेवलेला आहे बघा। तर चला, पाण्याचा प्रॉब्लेम अशा पद्धतीने माझा सॉल्व्ह झालेला आहे।
निस्ती पाण्यासाठी रडायची नाही का. इकडं मस्त गाडीमध्ये गाणे लावून दिलेत आणि गाणे ऐकता ऐकता कामं करते मी. आता मस्त आवरायचं, निघायचं, काय काय लागते ते सगळं घेऊन यायचं आणि अशी छोटीशी इळीवाकडी दिवाळी मी करणार आहे. तर आता दिवाळीचं आपल्याला कोणाला काहीही बोलायचं नाही, कोणाला नाव ठेवायचं नाही, कोणाला उत्तरं द्यायची नाही बरं का. त्यामुळे जरा शांतीला धरा. जे आहे ते माझं डेली रुटीन बघा आणि मग दिवाळी झाली की आपण फटाके फोडू. ओके, समजलं ना? फटाके फोडू, समजलं ना? हां, तेच. तर चला मग करा कंटिन्यू. बोलते थोड्या वेळाने. आता मी भात आणि वरण लावून देते आणि नंतर कपडे धुते. मग कपडे धुवून झाले की मग जेवण करीन आणि मग बाहेर जाईल. मग घरातलं बघू नंतर. चला मग करा कंटिन्यू. ये क्या करने लगे, क्या यही प्यार है, क्या यही प्यार है, मित्रांनो मगाशी सगळे पडदे वगैरे धुवून काढले, सगळे पायदान काय म्हणते डोरमॅट, ते क्लिअर थॉटमध्ये डोरमॅट म्हणायचं. तर सगळं आवरलेलं आहे. इथले पडदे, हार, इथले हार, बाहेरच्या दरवाजाचे हार सगळं धुवून काढलेलं आहे. आणि आता मग नंतर मी जेवण बनवलं, वरण भात. मग वरण भात खाल्ला, थोड्या वेळ लाईव्ह आली, मग झोप लागली, मग थोडा वेळ आराम केला. आता उठली, आता तयारी केली, आता चालली शॉपिंगला. आता मला तुळशी आणायची आज. खूप जण म्हणते तुळशी नाही, तर तुळशी आहे ऑलरेडी, पण ते एवढी काही हरीभरी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही. पण मला आज नवीन तुळशी आणायची आहे ऑलरेडी, पण तरी पण नवीन तुळशी आणायची आहे. आणि थोडीशी शॉपिंग करायची दिवाळीची. शॉपिंग म्हणजे कपडे वगैरे काही नाही, फक्त हेच देवपूजेचं सामान, दिवे वगैरे नाही का, लक्ष्मीचा फोटो वगैरे आजच आणून ठेवून देते. बाकी मग वेळेवर घाई गडबड नको नाही का. मग अजून मला हे एवढं किचन वाटा हे घासून काढायचं राहिलं, टाईल्स. तर चला मग आता निघू आपण. करा कंटिन्यू. तुम्ही एकदा बाहेर जाऊन येते पटकन, परत संध्याकाळचं नको आहे. आज धनतेरस आहे. धनत्रयोदशीच्या माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज धनत्रयोदशी आहे, त्यामुळे पूजा वगैरे करावी लागेल. तर मी जास्त काही नाही, आता मयंक नाही आहे त्यामुळे मला पण करमत नाही आहे, जास्त काही करणार नाही आहे. फक्त एक धान्याची पूजा करून तेवढंच. आणि आज यमचा दीपक जाळावा लागतो बरं का. दिवा म्हणजे 4 वातीचा दिवा असतो, दक्षिण दिशेला जाळायचा असतो आणि अशा पद्धतीने ती पूजा करायची असते धनतेरसची. तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये सांगा. तसा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल, म्हणजे पूजा वगैरे झाल्यावर. आता माझं आवडलेलं आहे, मी निघते लगेच. बघू आता काय काय आणते. आहेत लाडक्या बहिणीचे पैसे. चला मग करा कंटिन्यू, जाणार आहे आता. तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर मी देवपूजेचं सामान भेटतो तिथे गेली आणि सगळं लक्ष्मीचे फोटो, दिवे, रांगोळी, देवपूजेचं सामान, स्टिकर सगळं आणलं. त्यानंतर फरसन वगैरे पण घेतलेलं आहे, देवपूजेचं सगळं सामान घेतला. त्यानंतर मी इकडे तुळशी घ्यायला पण आली. तर तुळशी लावायची होती मला आज नवीन, त्याच्यामुळे नवीन तुळशी आणली. ऑलरेडी आहे तरी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आणलंय बाबा आपला थोडा दिवाळीचा. काय करा, हे फरसन आणलं. हे फरसन 650 रुपयाचं झालं. सांगा, एक पाऊच घेतलं तरी 500 150 असं होतं ते. सॉरी, 100 150 रुपये असे. तर ते घेतलेलं आहे फरसन वगैरे. 5 पॅकेट लागतात ना पूजेला. तर हे बघा बरं, माझ्या फ्रेंडने फूल दिला. कसं आहे का नाही माझ्यासारखा? बघा बरं कसं छान दिसतं का नाही. हा राळा आवरायचा आहे आता. खरंच फ्रेंडनी दिला म्हणणार बाबा, मी 10 रुपयाला विकत घेऊन आणला, याचा मला उपाय करायचा आहे आज. पण लाल पाहिजे होता राव. शिट, हे विकत घेऊन आणला मी, घाईमध्ये विसरली की लाल पाहिजे होता. असू द्या, आता याचा उपाय करायचा आहे मला. ते तुम्हाला सांगणार नाही मी काय उपाय करत राहते. मी लय वास्तुशास्त्र मानते ना, त्याच्यामुळे काय उपाय करत राहते. तर असू द्या. चला आता दिवेबत्ती लावायचं. संध्याकाळ झाली मला यायला. तर 6:30 वाजलेत. आता आवरते पटकन. आज मला लाईटिंग बी लावायची आहे, करायची येळीवाकडी नाही का. आपला आनंद आपल्या हातात. कोण थोडी म्हणणार आहे आनंदी राहा ये, आहे का नाही. मयंक तर गेलाय तिकडं. आता मी तरी करते काहीतरी. आता दिवाबत्ती वगैरे लावते, आवरते पटकन, मग बोलते थोड्या वेळाने. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, पाणी आला होता प्यायचा. पाणी आणलंय जाऊन खालून. हे देवाचं सामान काय लागत होतं ते, आणि थोडं अजून आणलेलं आहे. दाखवते तुम्हाला, थांबा. त्या अगोदर एक सरप्राईज दाखवते तुम्हाला. सरप्राईज बघा, सगळ्यांनी लाईटिंग लावलेली आहे. मग आपणच करायचं. आपण बी लावली बघा. आपण लाईटिंग प्लस लाईट लावलेलं आहे. हे बघा, कपडे वाळत टाकले बाबा आमचे. तुम्हाला तसं नाही दिसणार. हे बघा कसलं लाईट आपलं चाललंय.
फ्रेंड्स, तुम्ही म्हणणार ही लाइटिंग मी लावली का? तर मी नाही लावली, एका दादाला लावून मागितलेली आहे, त्यांनी व्यवस्थित लावून दिली. कशी दिसते आता? दिसते का नाही छान? सगळ्यांची दिवाळी आहे, मग आपली नको का? आता मयंक तर नाही आहे, मी एकटीच आहे, पण काय करता, दिवाळी तर करावं लागेल, कारण आपल्या घरातली लक्ष्मीच जर नाराज बसली तर मग घरात लक्ष्मी येत नाही, नाही का? आणि शेवटी मीच घराची मालकीण, मीच घराची लक्ष्मी, मग मला तर करावंच लागणार आहे. सो मी पटकन लाइटिंग वगैरे लावून घेतली, मस्त लाईट लावला. त्यानंतर म्हणलं चला आता धनत्रयोदशी आहे आज, तर त्याची पूजा करायची. कशी करता एवढं जास्त काही माहीत नाही, पण जेवढं मला कळतंय तेवढं तर मी करण्याचे प्रयत्न करते. एखादी म्हणती जाऊ दे, कशाला काय करायचं, कंटाळा करते, आळस करते, मी एकटीच आहे, कशाला काय करत बसू, पण मी असं काही केलेलं नाही बरं का. आता हा लक्ष्मीचा फोटो मी लक्ष्मीपूजनच्या दिवशीसाठी आणलेला आहे. त्यानंतर इकडे बघू शकता, हे काय म्हणतात त्याला, ते दरवाजामध्ये लावते बघा, ते आणलेलं आहे. आणि दरवाजामध्ये लावण्यासाठी अजून एक पट्टीसुद्धा आणलेली आहे. तर अशा पद्धतीने थोडी थोडी माझ्याकडून होईल पॉसिबल तेवढी शॉपिंग केलेली आहे. हे आहे उटणं, जे दिवाळीच्या दिवशी आंघोळ करताना ते लावतात. आणि हे पूजेचं सामान आणलेलं आहे मी, आज धनत्रयोदशी आहे त्याच्यासाठी. त्यानंतर बघू शकता इकडे ही आहे अत्तरची बॉटल, म्हणजे हे अत्तर वेगळं आहे बरं का, हे देवाचं नाही आहे, हे आंघोळीचं अत्तर आहे, जे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करतो ते अत्तर. त्यानंतर मी नारळ पण आणलेला आहे, कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी लागेलच ना, म्हणून मी आधीच आणून ठेवला. कुठं धावू वेळेवर, मी कुठं धावपळ करू. त्यानंतर ही पट्टी बघू शकता, ही दरवाजात लावतात ती पट्टी आहे, खूपच छान, मला फार आवडली. याच्यावर मोर आहेत बघू शकता. त्यानंतर धने आणलेले आहेत, कारण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांचीच पूजा केली जाते, बरोबर ना, त्यामुळे मी धने पण आणले. त्यानंतर दिवे आणले, म्हणलं मोठे मोठे दिवे घेऊन काय करायचे, थोडा वेळ पेटले बस झाले. मग मी छोटे छोटे, एवढे भारी ते आवडले ना दिवे, मला विचारूच नका. तर छोटे छोटे दिवे आणले. त्यानंतर हे शुभ लाभ दरवाजाला लावण्यासाठी. तर मागच्या वेळेसची दिवाळी आठवते का मित्रांनो तुम्हाला? माझ्या जुन्या चॅनलवरचे जे जे सबस्क्रायबर असतील ना, त्यांना सगळ्यांना मागच्या वर्षीची दिवाळी आठवत असेल. खूप छान केली होती. तशीच मी इथे पण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण असू द्या, आता मयंक नसल्यामुळे मला पण एवढा काही इंटरेस्ट येत नाही आहे. तर खूप जण म्हणते केस पिकले, मग मेहंदी आणली बाबा. आता फायनली मी मेहंदी लावणार, म्हणजे डोक्याची मेहंदी आणली, हाताची मेहंदी आणली, आणि हे पंचपात्र काय म्हणतात ते आणलं. त्यानंतर लक्ष्मीचा फोटो तर आणलेलाच आहे ऑलरेडी. आणि हे जे पंचपात्र आहे ना माझं, कायच म्हणतात याला तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. तर ते थोडंसं खराब झालेलं आहे, तडकलेलं आहे एका साईडने, त्याच्यामुळे हे छानवाला आणलं मस्त. आणि टिकलीचा पॅकेट आणलेला आहे. एक रांगोळीची बॉटल पण आणली, रांगोळी टाकण्यासाठी. मला काही एवढी फार डिझाईन येत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. नेलपेंट दिसली छान, आवडली मला ती नेलपेंट, त्यामुळे नेलपेंट आणलेली. त्यानंतर याच्यामध्ये लवंग आणले, लवंगाची खूप गरज पडती मला. त्यानंतर इकडे ब्रश आणलेला आहे कपडे धुवायचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज मी छोटीशी थोडीशी का होईना शॉपिंग केलेली आहे. बघू शकता माझ्या फ्रीजमध्ये नेलपेंटचा दुकानच लागलेला आहे पार, तरी मला काही नेलपेंट घ्यायची हाऊस हे होत नाही. म्हणजे नेलपेंट लय आवडती मला, लावत असते. आणि फुलं पण आणले होते, ते थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये ठेवलेत. तर देवपूजेला फुलं लागतील ना आता, मग आपण मस्त आता धनत्रयोदशीची पूजा करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मांडणी नक्कीच सांगा, म्हणजे धनत्रयोदशीची पूजा. ओके, तर ते फुलं आणले होते, ते फुलं पण लावून दिले मस्तपैकी. आणि अशी छोटीशी माझी धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे. तर हे सगळं दिवाळीमध्ये पण पूजतात बरं का, पण सकाळी उचलून घ्यावं लागेल, परत दिवाळीच्या दिवशी हे करावं लागेल. तर ते लक्ष्मी आणि गणेशचा शिक्का पण आणलेला होता मी, सगळं आणलं होतं जे जे लागते. त्यानंतर कशी झाली देवपूजा माझी? आज धनत्रयोदशी, तर धन्याची पूजा करतात आणि यंत्र कवळी यांची पूजा करतात. तर छान पूजा केली. आता मन तर लागत नव्हतं, पण पूजापाठमध्ये माझं लगेच मन लागतं. मयंक असताना तर मयंकची लय हेल्प होते, काय काय काम सांगितलं का पटकन ऐकतो बिचारा. आता काय केलं आहे कसं तरी. तर कशी वाटली पूजा मला नक्कीच सांगा. आता मी अजून यमचा दीप बनवायचा राहिला, म्हणजे कणकीचा दिवा बनवायचा असतो 4 तोंडाचा, ते बाहेर लावायचं असतं. आता बनवते. सगळीकडे धावपळ व्हायला लागली, काय काय करू एकटीच बरोबर. आता फटाके जिकडे तिकडे फुटते. मी सगळं आणलं, पण फटाके नाही आणले बघा. हे बघा, हे फरसाण म्हणजे हे आणलंय, काय आणले बघा. हे बघा, हे अनारसे आणले, शंकरपाळे आणले, त्यानंतर चकली आणली, करंजी आणली, चिवडा आणला. तर 5च वस्तू आणल्या, कारण पूजेला 5च वस्तू लागत असत्या. तर माझ्याकडून जेवढं होतंय तेवढं पॉसिबल करत आहे बाबा येडवाकडे. तर कशी वाटली माझी छोटीशी दिवाळी तुम्हाला नक्कीच सांगा. आज छोटी दिवाळी आहे, 21 तारखेला दिवाळी.
मग पाडवा, मग आपण बिझनेस चालू करू. तर चला मग करा कंटिन्यू. आता मी ते एमचा दीपक बनवते, मग नंतर स्वयंपाक करते. स्वयंपाक फक्त दुपारची डाळ पडलेली आहे, आता फक्त चपात्या करायच्या. भूक लागली तर खाईन, नाहीतर सकाळी खाईन मी चहासोबत. तर चला असू द्या. कशी झाली पूजा मला नक्की सांगा. हे बघा किती छान पूजा मांडली. लक्ष्मीपूजा पण अशीच छोटीशी मांडली मी. तर चला मग करा कंटिन्यू, बोलते नंतर. तर फ्रेंड्स, पटकन पीठ वगैरे मळून घेतला आणि हा बनवलेला आहे मी कणकीचा दिवा. आज धनत्रयोदशी आणि याला खूप महत्त्व आहे बरं का. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप नाही बनवला तर कोणत्याही पूजेला काही अर्थ नाही आहे. तर मी पटकन कणिक वगैरे मळून घेतली, मस्त कणकीचा दिवा बनवला 4 वातीचा, आणि दक्षिण दिशेला तो लावायचा असतो घराच्या बाहेर. सो मी दरवाजामध्ये लावलेला आहे दक्षिण दिशेला. मस्त पूजा केली आणि अशा पद्धतीने फायनली माझी पूजा संपन्न झाली. तर कशी वाटली तुम्हाला माझी धनत्रयोदशीची पूजा मला नक्कीच सांगा. आता ही सगळी पूजा उद्या उचलायची असते, त्यामुळे आज तर तसंच ठेवणार. इकडे पीठ मळून ठेवलं आहे. आणि हे दिवे आठवतात का तुम्हाला? तर आता मी स्वयंपाक करणार आहे आणि मग जेवण करणार. तर हे दिवे तुम्हाला आठवत असतील तर मागच्या दिवाळीचे हे दिवे आहेत. सेलवरचे पाणी टाकून जळत होते, आठवतं ना? खिडकीतून लय भारी फटाके फुटताना दिसतात बाबा, मस्त आहे. आता सगळे पुण्याची दिवाळी दिसल मला. तर माझ्या शनिवारच्या काही रेमेडी असतात, त्या रेमेडी करायच्या राहिल्या होत्या, त्या करून घेतल्या मी पटकन. तर हे खडा मीठ, लवंग आणि तुरटीचा खडा, कापूर हे सगळं आहे ना बाथरूममध्ये ठेवायचं असतं. बघू शकता ऑलरेडी मी एक वाटी ठेवलेली होती. दर शनिवारच्या शनिवार ते चेंज करायचं असतं. तर जुनी वाटी काढली आणि नवीन वाटी ठेवून दिली परत. आणि हे परत एक दुसरा उपाय आहे, हा पण करत असते. काचेच्या ग्लासामध्ये मस्त मीठ घ्यायचे, पाणी टाकायचं आणि आपल्या घरातल्या कोणत्याही, हे बघा जुनं ग्लास काढलेला आहे मी आणि ते धुवून टाकले. हे नवीन ग्लासात परत पाणी घेतला आणि एका कोपऱ्यामध्ये आपल्या घराच्या ठेवून द्यायचं. तर त्यानंतर मी हे गुलाबाचा फुलाचा एक उपाय करायचा होता, तो पण केला. आणि हे सगळं मी दर शनिवारी करत असते बरं का. तुम्ही पण ट्राय करा. इकडे दिव्यामध्ये फुल पण आलेलं आहे, बघू शकता. फ्रेंड्स, फायनली आवरलं सगळं. आत्ता झाली मी निवांत. आता चपात्या करायच्या, जेवण करायचं, लाईव्हला यायचं. तर अशा पद्धतीने धनतेरस मी साजरी केली. कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही कशी धनतेरस केली ते पण सांगा. आता मी एक व्हिडिओ बघितला होता, काही पण फेक चॅनल उघडतात आणि व्हिडिओ टाकतात. तर या लोकांवर व्यवस्थित मी कायदेशीर कारवाई ते करणारच आहे. पण मला शॉर्टकटमध्ये एवढंच सांगायचं आहे की माझ्यावर खोटे आरोप लावून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय. कारण त्याच्यामध्ये मी कोणत्याही जातीचा उल्लेख केलेला नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे जरा विचार करून बोलत जा. काही तोंडाला येईल ते बोलत जाऊ नका. आणि तुम्हाला काही अधिकार नाही आहे माझ्या व्हिडिओ खालचे कमेंट घ्यायची किंवा माझे व्हिडिओ घ्यायचे, काही अधिकार नाही आहे तुम्हाला, ठीक आहे. अख्ख्या यूट्यूबवर भरपूर जण आहेत कसले कसले व्हिडिओ बनवता, त्यांच्याकडे जा ना. माझ्या वाचूनच काय अडलं आहे तुमचं? हे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे का काय? म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे काय? तुम्हाला कोणी ओळखत नाही म्हणून माझं नाव घेऊन फेमला यायचं आहे का? हां, ऑलरेडी मी खूप फेमस आहे, ते जगाला माहिती. आता मगाशी पण बघा, मगाशी मी ते देवाचं सामान घ्यायला गेली, तिथं पण कोणीतरी ओळखलं. कुठेही जाते की कोणी ना कोणी ओळखतं, त्यामुळे मी पूर्ण कव्हर करून जाते. सांगा. तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की हिच्या नावाने आपल्याला फेम वगैरे मिळवायचं आहे, तर मग एक लिमिटमध्ये हे करा. म्हणजे त्याची पण काही हे असते का नाही? तुम्ही तर हद्दच पार करता राव. म्हणजे काहीही बोलायचं म्हणून बोलायचं एखाद्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, माझ्या मागे पुढे जरी कोणी नसलं ना, मी हार मानणाऱ्यांमधली नाही आणि खचणाऱ्यांमधली नाही. सगळ्यांना पुरून उरीन मी, सगळ्यांच्या छातीवर पाय देऊन पुढे जाईल, पण कधीच हार मानणार नाही आणि कधीही चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही. लक्षात ठेवा. झाल्यात माझ्याकडून काही चुका, पाठीमागं भरपूर चुका झाल्यात माझ्याकडून. ती मी नोटीस केलं, त्याच्यावर अभ्यास केला, त्याच्यावर विचार केला. म्हणलं नाही करिश्मा, आपण असं इथं चुकतोय. मी स्वतःला समजवते. मला अनुभवातूनच कळतंय सगळं. मला शिकवणारं कोणी नाही आहे, ठीक आहे. त्यामुळं काय चांगलं काय वाईट हे मला मी शिकवते. जर कोणी वेगळ्या पद्धतीने कमेंट करत असेल, मग त्या कमेंटवर मी विचार करते की अरे हे अशी का बोलली, मग आपल्याला असं सुधारावं, आपल्यामध्ये बदलाव आणल्या पाहिजे. तर मी त्याच्यावरही काम करते बरं का. पण असं नाही की तुम्ही एखाद्याला एवढं हातचे बाहेर ट्रोल करणार, विनाकारण त्रास देणार. का तर तुम्ही ज्या व्यक्तीला त्रास देता त्या व्यक्तीची मी कोणीतरी आहे असं विचार करून जर तुम्ही त्रास देत असाल ना, तर कीव येते तुमच्या बुद्धीची. खरंच एखादा व्यक्ती तुम्हाला खरंच सुधरवायचा आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी नाही आवडत तुम्हाला, तर त्याची सांगण्याची एक पद्धत वेगळी असते बरं का. आणि त्याच्यातून मी नेहमीच, मला जर समजा एखादी अशी कमेंट आली करिश्मा असं नाही असं करते, मी नक्की ट्राय करते. माझ्या सबस्क्रायबर लोकांना विचारा,
ते सांगतील तुम्हाला. तर असं एवढं पण माणसांनी कोणावर जळू नये एवढंच म्हणणं आहे माझं. हे याला मी जेलेसीच म्हणते. तुम्ही लोक जळता वरून नाही म्हणता, आणि माझ्यामध्ये खरंच सांगते जळण्यासारखं काही नाही आहे. फक्त एवढंच की माहीत नाही मला कशी माझी प्रगती होत चाललेली आहे सोशल मीडियावर, त्याच्यामुळे तुम्ही जळताय, बस एवढंच म्हणणार. माझ्याकडे काही बंगला गाडी पैसा काय लई खूपसूरत नाही आहे मी जळायला. हां, फक्त ज्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रगती चाललेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जळता एवढं म्हणणार नक्की. ठीक आहे. बाकी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला कायदा दिलेलाच आहे. कायदा तुम्हालाही सेम आहे, मलाही सेम आहे. त्याच्यामुळे मी चांगला पुरेपूर वापर करत आहे, तर तुम्ही कायद्याचा वापर करा. इकडे यूट्यूबचा वापर करून तुम्हाला काही सुद्धा भेटणार नाही. यूट्यूबवर ना कोणता वकील आहे, ना कोणता जज आहे, ना काही. हा यूट्यूब कोणाच्या बापाचा बी नाही. ठीक आहे. यूट्यूबवर काय मांडायचं काय नाही मांडायचं हे अधिकार स्वतः यूट्यूबने दिलेले आहे. यूट्यूबला जर काही चुकीचं वाटलं तर यूट्यूब स्वतः व्हिडिओ उडवतो, बरोबर. त्यामुळे जरा विचार करून व्हिडिओ बनवत जा, आणि विचार करून एखाद्याला बोलत जा. आणि जे तुम्ही बोलताय ना हा घे पुरावा, तर त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पुरावा नक्की देईल की हे मी असं का बोलली. तुम्ही लोक एवढीशीच रेकॉर्डिंग वाजवता किंवा एवढूसाच व्हिडिओ वाजवता, पण ते कशामुळे झालंय हे तुम्ही जगाला नाही दाखवत ना. म्हणून जगाची दिशाभूल करता तुम्ही, की तुम्हाला असं वाटतं एवढूसा छोटासा पार्ट घेतला त्याच्यात ते चुकीचं दिसते, ऑब्व्हियसली चुकीचं दिसते, पण तुम्ही एखादा पार्ट घेऊन हे सिद्ध नाही करू शकत की त्याचं मागचं कारण काय होता आणि हे असं का बोलण्यात आलं. ठीक आहे. तर चला आता थोडा वेळ लाईव्हला येते, जेवण वगैरे करते मित्रांनो, मग लाईव्हला येते आणि लाईव्ह झाल्यानंतर व्हिडिओ आपण बंद करू. ठीक आहे. करा कंटिन्यू थोड्या वेळ. तर फ्रेंड, झाले का तुमचे जेवण? माझं जेवण झालं, मग अशी स्वयंपाक केला, जेवण केलं, त्यानंतर लाईव्हला आली. आता वाजले 11, पावणे 11. दूध तापवून ठेवलं. आता मयंक नाही तर मला त्याची आठवण येते, जरा दूध तरी पिऊन टाकायचा. मी सकाळी गिलासभर दूध पिलं तरी बी हे दूध एवढं वाचलंच आहे. तर आता मयंक नाही म्हणून दूध वाचतोय, काय करावं, अर्धा लिटर बी दूध मला संपत नाही. तर चला आता झोपते मी. एक गोष्ट सांगायची आहे, माझ्याकडे काही कमेंट्स येतात त्यावरून, त्याच्यात फक्त शॉर्टकटमध्ये एवढंच बोलणार की हे जे लोक आहेत ना, माझे काही पण व्हिडिओ व्हायरल करत असतील, आय डोंट नो, तर हे लोक फक्त एक माझी बदनामी करायचं, मला त्रास द्यायचं, विनाकारण ट्रोल करायचं, एवढा यांचा उद्देश आहे. मी इग्नोर करते, तुम्ही इग्नोर करा, त्याशिवाय दुसरा आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. लोक नालायक आहेत, याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. ठीक आहे. तर इग्नोर करा अशा लोकांना. तुम्हाला कळतंय काय योग्य काय अयोग्य, कोण कशासाठी काय करतोय, कोण कशासाठी एडीचोटीचा जोर लावतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. त्यामुळे तुम्ही काही लहान नाही मला सगळ्या गोष्टी समजून सांगत बसायला, बरोबर ना. तर चला, मला असलं कोणी पण सांगू नका, कमेंटमध्ये विचारू नका, आणि मला कोणाचे असले फालतू प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे. तर बाकी चला, यूट्यूब फॅमिली कसा वाटला व्हिडिओ आपला आजचा मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मयंक, तुम्ही अजून म्हणणार, सॉरी हे ऐकून घ्या, तुम्ही म्हणणार अजून मयंकचा कॉल आला का नाही आला. तर मयंकचा मगाशीच एकदा कॉल आला होता की काय करते, जेवली का, तेवढंच आणि लगेच ठेवून दिलं. ठीक आहे बाबा, चला असो, रमला चांगला तिकडे. आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता उद्याचा दिवस गॅप, परवा दिवाळी नाही, आज 18 आहे, 19, 20, 2 दिवस गॅप आहे. तर बघू आता, कपाट तर राहिलेलं आहे, बाकीचं जे राहिलेलं आहे ते उद्या आवरण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने आपली छोटीशी दिवाळी साजरी होणार आहे. ठीक आहे. तर चला मग, मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, झोप. बाय गो, किती मोठ्याने फटाके फोडते तो माय हे. बाय बाय, गुड नाईट.